सातपुड्याच्या दुर्गम सादरी पाड्यावर पहिल्यांदाच नळाचे पाणी। धरण उशाला अन कोरड घशाला म्हणणाऱ्या सादरी पाड्याची तहान भागली। नर्मदा पात्रातून 7 किलोमीटर पाईपलाईन टाकून सादरी पाड्यावर पाणी, चिमुकल्यांचा नळाखाली जल्लोष। धरण उशाला अन कोरड घशाला अशी अवस्था असलेल्या सातपुड्याच्या अतिदुर्गम सादरी पाड्यावर पहिल्यांदाच नळाचे पाणी पोहोचले आहे। अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या ग्रामस्थांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला। धडगाव तालुक्यातील सादरी परिसरातील पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती। येथे सरकारी यंत्रणा पोहोचण्यासही धजावत नाही। ही समस्या लक्षात घेऊन यंग फाउंडेशन आणि DZ फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला। सुरुवातीला विहीर खोदण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर नर्मदा नदीच्या पात्रातून सोलर पंपाद्वारे पाणी आणण्याचे धाडसी पाऊल उचलण्यात आले। 7-8 किलोमीटरचा दुर्गम प्रवास करून हे साहित्य होडीने नेऊन पाईपलाईन पूर्ण केली। नळ सुरू होता चिमुकल्यांनी आनंदाने नळाखाली भिजून जल्लोष केला, तर ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। दुर्गम भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे। सरकारने अशा भागात अधिक सक्रिय होण्याची गरज आहे, असे मत DZ फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी व्यक्त केले। या कार्यामुळे दुर्गम भागातील विकासाची नवी आशा निर्माण झाली आहे। धडगाव तालुक्यातील उर्द्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे। या परिसरातील झापी, फलई, कुंड्या, भादल या गावांमध्ये देखील पाणी टंचाई आहे। नर्मदेच्या काठावरील सादरी पाड्यामध्ये एवढ्या वर्षांमध्ये कधीही नळाचे पाणी आलेले नव्हते। यंग फाउंडेशन या भागात काम करते। यंग फाउंडेशनने आवाहन केल्यानंतर मुंबई येथील DZ फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी सोलर पंप बसवण्यासाठी मदत केली। या पाड्यामध्ये पहिल्यांदाच नळांना पाणी आले आणि हे पाणी बघून या पाड्यातील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला की पहिल्यांदाच नळाचं पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले। खरं तर या भागात सरकारी यंत्रणा ही नावालाच आहे। अजूनही अनेक पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। 3-3, 4-4 किलोमीटर अंतरावरनं पाणी आणावं लागतं। मात्र सरकारी उदासीनता आणि या भागात दुर्गम भाग असल्यामुळे रस्ते, वीज नसल्यामुळे सामाजिक संस्था देखील या भागात येत नाही। त्यामुळे येथील पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे। अजूनही मोठ्या प्रमाणात या भागात मदतीची गरज आहे। सरकारने देखील या भागामध्ये पाण्यासाठी व्यवस्था करणे फार गरजेचं आहे आणि इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थांना देखील आम्ही आवाहन करतो की या भागामध्ये चारा आणि पाणी टंचाईसाठी आपण मदतीसाठी जरूर यावे। मुख्य संपादक विष्णू पाटील, खानदेश प्रेरणा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।